नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी चहा घेऊन आलेली असते आणि ती सगळ्यांना चहा देत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की मी आई नाना तुम्हाला म्हटलं होतं ना की ती बाई खोटारडी आहे, मग तेव्हा सांगितलं होतं मी. तेव्हा आता लगेच नानासुद्धा म्हणतात हो ती बाई आहे ना खरंच खोटारडी होती, खरी पार्वती तर नव्हतीच ती. आता लगेच ऋषिकेश म्हणतो आई सुमित्रा आई तूच खरी माझी आई आहे, ती पार्वती आई काही खरी नव्हती, ती खोटी आहे. तेव्हा आता नानासुद्धा म्हणतात की हो सुमित्रा तुझी आई आहे, आता पार्वती ती खरी पार्वती नव्हतीच. तेव्हा आता लगेच लता दरवाजामध्ये येते, म्हणजे देवळाचं ताट घेऊन येते आणि म्हणते कोण पार्वती नाही आहे. तेव्हा आता तिला दरवाजात पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता जानकीलाही खूप मोठा धक्का बसतो. तर आता इकडे जानकी म्हणते तुम्ही तर निघून गेल्या, पळून गेल्या होत्या ना. तेव्हा पार्वती म्हणते नाही मी कशी काय पळू ग, कारण आता इकडे ऐश्वर्याने तिला धमकी दिलेली असते की पोलिसांच्या ताब्यात देईल, म्हणून आता हे लताला नाटक करावंच लागतं. आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते ती बाई सकाळी म्हणजे घर सोडून पळाली होती, बॅग घेऊन गेली होती. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो हो तर ती आता परत आली आहे आणि ती DNA टेस्ट करण्यासाठी सुद्धा तयार आहे. तर आता हे ऐकून आता सुमित्राच्या हातातली कप बशी तर हालायलाच लागून जाते. तिला खूप मोठा धक्का बसतो कारण ती डायरेक्ट DNA टेस्ट करायला तयार आहे. आता ऋषिकेशने सुमित्राला म्हणजे शब्द दिलेला असतो, पण तरीसुद्धा सुमित्राचे परत आता हातपाय कापत असतात की ही बाई परत आली, आता परत DNA टेस्ट केली आणि माझा ऋषिकेश परत आता तिच्या हवाले गेला तर माझं कसं होईल, असं आता सुमित्रा घाबरत असते. तर मंडळी आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल की खरंच आता म्हणजे जी लता कारखानीच असते ती आता खरंच DNA टेस्ट करायला ब्लड द्यायला तयार आहे का, की मुद्दाम ऐश्वर्याने तिला यांना गंडवण्यासाठी आणलेलं आहे घरी. आता हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. धन्यवाद.